तो जो कोणी असेल ना तो त्याच्या घरी, त्याच्या जागी दुसरा जरी कोणी असता आणि मला जर खरं काय ते माहिती असतं ना तर मी त्याच्यासाठीही भांडले असते. मग तो माझ्या ओळखीचा आहे का नाहीये हा मुद्दाच येत नाही त्यात. साधं थँक्स म्हणताना पण त्याच्यात किती ऍटिट्यूड ठासून भरला होता बघितलंस ना तू. काऊ तू ना खरंच काकू आहेस, यापुढे मी तुला काकूच म्हणेन. वैदेही तू अति करतेस आता. चहा केलाय मी, दूध घालून घे. तात्यांना फोन करते, परत मग उशीर झाला की वाटतं झोपमोड नको करायला म्हणून करायचा राहून जातो. सुलभे, सुलभे, आले. काय हो? हे घे 500 आहेत. आजचा गल्ला. फक्त 500च? काय करणार, लोक उधारी देत नाहीत. मागितले तर कारण सांगतात. त्यात आपला स्वभाव असा, आपल्याला आपलेच पैसे मागायला आवडत नाही. काय करायचं कळत नाही. तात्या, अहो पण आपलेच पैसे आहेत ना, हक्काचे, मग मागायचे. मी ठेवते. नाहीतर काय, जो धंदा करायचा म्हणजे सुरू सुरू बोललंच पाहिजे. असं मुग घेऊन गप बसलात ना तर लोक टाळूवरचं लोणी खाऊन जातील. माझ्या पोरीचं नशीबच फुटकं, सगळीकडे उधारी. आता माझ्या नातीचं लग्न कसं होणार? होता नव्हता तो सगळा पैसा त्या अवदशावर उधळला. आता काय करणार देवाच माहिती रे बाबा. कळलं मेले लक्षण ते. हा बाय, बोल. हॅलो तात्या, कसे आहात? मी बरा आहे. पण बाय, मुंबईला जाऊन बापाला विसरलीस. अगं 2 दिवस झाले फोन नाही तुझा. अहो तात्या, अशी कशी विसरेन मी? अहो 2 दिवस इतके गडबडीत गेले ना माझे, आणि जॉईन झाल्या झाल्या तर. असू दे असू दे. तू कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही बरे आहोत. बरं तात्या, ऐका ना, मी काय म्हणते, आपल्या हॉटेलच्या छपराचं काम करून घ्याल का? म्हणजे पावसाच्या आधी ते काम झालं ना तर बरं होईल. दरवर्षी पावसात आपली दाणादाण उडते आणि आपण म्हणतो पुढच्या वेळी करू, पण तसं काही ते होत नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे बाय, पण पैशाचं काय करायचं? अहो तात्या, मला आता नोकरी मिळाली आहे की नाही, आणि 25,000 पगार आहे. हवं तर मी या महिन्याचा सगळा पगार घरी पाठवून देते. काय बोलतेस तू बाय? 25,000 सगळे तू मला पाठवणार आणि तू काय करणार? तुला खर्च नाहीत का तिकडे? अहो तात्या, असू दे. अहो पाठवते ते पाठवू दे ना. याच घरचं खाऊन मोठी झाली ना ती. माझ्या घरचं छप्पर होतं म्हणून ऊन पावसाळे चांगले गेले ना. दिले 4 पैसे घराला तर काय बिघडलं? आजी, तू पण ना खरवडून दिलेल्या भाताला गाव जेवण घातल्यासारखं बोलतेस. हे गप्पे कारटे. बरोबर आहे अगदी तुझं. आणि तुम्ही जरा शांत बसा. शांत बसा. माझ्या लेकीचे पैसे आहेत, ते काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. हा, गप्प बसा जरा. हा हा बाय. आणि हे बघ, वेळेवर जेवत जा. हा, आणि हे बघ मी काय सांगतो, आपल्याला आहे ना 25,000 पगार. जो कालपर्यंत कंगाल होती आज हिच्या हाताला घबाडच लागले. आणि आम्ही बसलोय त्याची चोके मोजत आणि उदाऱ्या मागत. काहीतरी करून हिच्या डोक्यावर जाऊन बसायलाच पाहिजे. हिला लागलेलं घबाड आपल्याकडे वळवलं पाहिजे, नाहीतर अख्खं म्हातारपण या खुराड्यात जायचं. जो पण काय केलं नाही, काय करता येईल? पहिली तुम्हाला माहितीये, काल हे सगळं घडल्यानंतर ना मला जेवणच जात नव्हतं. काहीच गोड लागत नव्हतं. म्हणजे माझं कशात लक्ष लागत नव्हतं.
आकांक्षा आता सगळं नीट झालंय ना, आता नको काळजी करूस. हा हो, पण वहिनी शेवटी धक्का बसायचा तो बसलाच ना आपल्या माहेरच्या चहाच्या इमेजला. ते म्हणजे लोक आता आपल्याकडे बघताना 4 वेळा विचार करतील, आपल्याकडे बघताना, माहेरच्या चहाकडे बघताना. आई, बिझनेसवर परिणाम असं काही होत नाही. म्हणजे या अशा छोट्या मोठ्या इन्सिडेंट्समुळे होणारे परिणाम एका स्मॉल रिब्रँडिंग कॅम्पेनमुळे कव्हर होऊ शकतात. काय रिब्रँडिंग म्हणजे काय असतं? आई, आपण जसे आहोत ना तेच फक्त एका नव्या पद्धतीने लोकांना सांगायचं. हा म्हणजे जे घडलंय ते सगळं विसरून लोक आपल्याकडे ना एका नव्या रंगाने बघतात. आपण नाही का सणावाराला सगळं जुनं विसरून सगळे नातेवाईक पुन्हा एकत्र येतो, अगदी तसंच आहे. आणि रिब्रँडिंग कॅम्पेन मध्ये सुद्धा लोक सगळं जुनं विसरून पुन्हा एकदा नव्याने आपल्याकडे येतात. हा पण कॅम्पेन लगेच केलं तर फायद्याचं आहे, नाहीतर जुनं लोकांच्या मनातच राहतं, मग प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अगं वे सानिया, तुला एवढं सगळं कळतंय तर मग तूच का नाही करत ते रिब्रँडिंग का काय ते? हो की नाही? आम्हाला यातलं काय कळतंय? काय वहिनी? हो म्हणजे नाही नाही काकी, आई, यात नाही पडणार मी आता. खरं तर केलं असतं मी, माझं शिक्षण ह्यातच झालंय, पण त्याच्यासाठी मला ऑफिसला यावं लागेल आणि मी ऑफिसला आलेलं कोणाला तरी आवडणार नाही. अगं असं कसं? म्हणजे राजवर्धन का नाही ऐकून घेणार तुझं? नाही आता तू त्याची एवढी बाजू घेऊन त्याला मदत केलीयस तर तो तुझ्या 2-4 आयडिया का नाही ऐकून घेणार? कोणत्या आयडियाज आहेत तुझ्या डोक्यात? सांगितल्या असत्या, पण कसं आहे ना, आपल्या घरातला नियम आहे की डायनिंग टेबलवर बसल्यावर ऑफिसचे विषय काढायचे नाही, हो ना? बरोबर आहे तिचं राजवर्धन. तू ऑफिसला आहे ना? राज, तुला चालेल ना ती ऑफिसला आलेली? ओके, नो प्रॉब्लेम. कम टू ऑफिस, डिस्कस करू आपण. मी निघतो.
चला, किमान हे एक बरं घडलं. राजच्या मनात निदान सानियाबद्दलची वाढत चाललेली अढी तरी कमी होतीये. आता होईल सगळं नीट. येस येस, फायनली माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. हे म्हातारे, हे म्हातारे, हे म्हातारे, हा दुसरा पुतण्या जिवंत आहे, विसरलीस होय? हे घर मी तुला घशात घालू देणार नाही. माझ्या बापसाने हे घर तुला राहण्यासाठी दिलं होतं, तुझ्या नावावर करून दिलं नव्हतं. अरे सदानंदा, काय बोलतोस तू हे? यांनी मला काही सांगितलं नव्हतं. कोण कुठून येतात आणि हक्क दाखवतायत. ए, कोण कुठून कुठून उठून आलं नाही आहे. जे माझ्या हक्काचं आहे ना ते घ्यायला आलोय. मला माहित होतं तू सापाची जात आहे, उलटीच फिरणार. हे बघ कागदपत्र बघ, माझ्या बापसाच्या नावावर आहे सगळं. काका गेल्यावर तुला हे घर फक्त राहायला दिलं होतं, तर तू हे घर स्वतःच समजायला लागली. अरे काका गेल्यावर आजोबांनी तुझ्या नावावर एक जमिनीचा तुकडा करून दिला होता. तसं काय नाही झालं, तो तू विकून खाल्लास. आणि आता ह्या घरावर डल्ला मारायला निघाले. मी एवढे वर्ष इथे राहत नव्हतो म्हणून हे घर तुला राहायला दिलं होतं, पण आता मला इथे राहायला यायचं आहे, त्यामुळे मला हे घर रिकामी करून पाहिजे. चला निघायचं. सासूबाई काय हे? आजपर्यंत मला तुम्ही काहीच सांगितलं नाही त्यातलं. आजपर्यंत मला सांगत आलात की हे घर तुमचंच आहे म्हणून. मुद्दा म्हणून सांगितलं नसेल म्हातारीने. मतलबीच आहे म्हातारी, तिला सवयच आहे. दुसऱ्याच्या फायद्याची गोष्ट असली ना की गाव गोंगाट करायचा, आणि स्वतःच्या फायद्याची गोष्ट असली की तोंड बंद करून गपचूप सुपारी चगडत बसते म्हातारी. हे बघा, आपण बोलू यावर, पण तुम्ही तुमचा आवाज आणि भाषा जरा सांभाळून. हो, इथे मी काय लग्नाची बोलणी करायला नाही आलोय म्हणे आवाज आणि भाषा सांभाळून बोला. ही म्हातारी गावभर माझं घर करत फिरते. नशीब आमच्या कानावर पडलं म्हणून, नाहीतर घर गिळून बसली असती म्हातारी. आपण जरा शांतपणे बोलूया का यावर? हो, मला वेळ नाहीये तेवढा. हे बघा, मला काय माहिती नाही, तुम्ही हे घर ताबडतोब रिकामी करा. हो, पण थोडा तरी वेळ. अजून थोडा वेळ? हो, इतकी वर्ष राहिलात ना फुकट, अजून कशाला वेळ पाहिजे? हो, ऐक नाही, हे बघ, तुझ्या छान अक्षरात ह्या 4 लाईन्स याच्यावर लिहून दे ना प्लीज. ह्या कोणी लिहिल्या ओळी? ते नाही माहिती, फॉरवर्डेड आहेत. दे ना. मग दुसऱ्याच्या ओळी स्वतःच्या नावावर कशाला खपवायच्या? तुझी अजून सवय गेलीच नाही ना याचं त्याचं काहीतरी कॉपी करून लिहायची. मग तू दे ना लिहून. मी तुला सांगू कशा लाईन्स हव्यात? कशा? मीन्स फुलांचा फ्रेग्रन्स कसा त्यांच्या आतच असतो, तसा तू माझ्या मनात आहेस. अशा काहीशा दे ना प्लीज 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 दे. कोणासाठी लिहायचे? तुला काय करायचंय तू दे ना लिहून. मला आधी सांग. आहे एक प्रिन्स, त्याला द्यायचंय. मग लिही ना तूच. भावना कशा ज्याच्या त्याच्या मनातून आलेल्या बऱ्या असतात. ए यार कावेरी, ऐक ना प्लीज प्लीज थांब. ऐक, तुला माहितीये माझं हँडरायटिंग खूप घाणेरडं आहे. तू अशी काय करते का? तुला आठवतंय ना शाळेतले सर काय म्हणायचे? ही कोंबडीला शाळेत बुडवून कागदावर सोडते. हसू नको ना ग. माझं हँडरायटिंग बघून वाचणारा परत कधीच आयुष्यात कोणाचीच चिठ्ठी वाचणार नाही. यार एवढा काय भाव खातेस ग? इतका मस्का तर मी कधी ब्रेडला पण लावत नाही. माझी मदत नाही करणार तू? प्लीज कर ना ग, प्लीज 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 लिहून दे ना. दे इकडे, देते लिहून.
आणि एकदा मला सांगून ठेव काय काय चिठ्ठ्या लिहायच्या त्या. सगळ्या ठेवते एकदम लिहून. फुलांपासून वेगळा होत नसतो त्यांचा गंध, अगदी तसेच जुळले आहेत तुझे माझे अनुबंध. कधी मोगरा, कधी चाफा, कधी होतोस पारिजात. माझ्या प्रेमाची जाई जुई फुलेल का रे तुझ्याही अंगणात. वाव यार, थँक्यू 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 सो मच. कुठे निघालीस सानिया? कुठे म्हणजे काय आधी? माहेरच्या चहाच्या ऑफिसला निघाली. सानिया, तुला कळतंय ना तू काय करतेस? म्हणजे सानिया बघ, या विषयावर या आधीही बोलणं झालंय आपलं, आणि आपण ठरवलं होतं की नाही सानिया की आपल्याला बिझनेसमध्ये नाही पडायचं. आणि तुला याआधी किती वेळा सांगितलंय मी की राज बिझनेस बद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. आदित्य, पण मी कुठे बिझनेस मध्ये पडतीये? मी फक्त रिब्रँडिंगच्या मला सुचलेल्या काही आयडियाज शेअर करायला चालले, एवढंच. आणि तसंही राजवर्धने स्वतःहून बोलावलंय ना मला. तो तुला हो म्हणाला कारण पार्टीत तू त्याची बाजू घेतलीस, त्याला मदत केलीस म्हणून. आणि हे बघ, तुला हो म्हणणं त्याला मोरली कंपल्सरी होतं सानिया. आणि तू ऑफिसला येतेस हे त्याला मनापासून आवडलंच असेल असं नाही ना. हो, पण त्याला आवडलं नसेल हे कशावरून? हे बघ सानिया, तो भाऊ आहे माझा. मला माहितीये तो कसा विचार करतो, त्याला काय आवडतं काय नाही हे चांगलं माहितीये मला. ओके ओके, चिल नादी, चिल. पण आता हे बघ ना, राजवर्धनने बोलवलंय मला, तर आता त्याला नाही कसं म्हणायचं? आणि रत्नमाला काकींच्या समोर मी तयार झाले ना ऑफिसला जायला. आधी त्यांना नाही कसं म्हणायचं आता? हे बघ सानिया, आधी यू ट्रस्ट मी ना? हा, झालं तर काही होणार नाही. डोंट वरी. मी राजला खूप चांगलं ओळखतो सानिया. वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुला कळत नाहीये हे सगळं प्रकरण तुला कुठे घेऊन जाणार. तात्या, हॅलो तात्या. बाय. अगं खूप मोठा घोळ झालाय. काय? अगं तो जे माझ्या हक्काचं आहे ना ते घ्यायला आलोय. हे बघ कागदपत्र, बघ माझ्या बापसाच्या नावावर आहे सगळं. काका गेल्यावर तुला हे घर फक्त राहायला दिलं होतं, तर तू हे घर स्वतःच समजायला लागली. अगं त्यांचा वाद टोकाला गेलाय आणि तो पुतण्या खूप चिडलाय. म्हणतो आत्ताच्या आत्ता घर सोडा. काय? तात्या हो, असं कसं घर सोडायला सांगतायत ते? आपण कुठे जायचं मग? हो ना, आता काय करायचं काहीच कळत नाहीये बाय. आणि त्यात तुझी आजी ती तशी, ती म्हणते भावाचं आणि माझं वाजलंय त्यामुळे मला एक क्षण इथे राहायचं नाहीये, लगेच घर सोडूया. मी त्यांना म्हटलं कुठे जायचं आपण, तर म्हणते कशी, इतके दिवस झाले मी तुला पोचते, आता तू आमच्या छपराची सोय कर. छे बाय.
ते आपलं घर विकलं नसतं ना तर खूप बरं झालं असतं असं वाटतंय मला. तात्या मी तुम्हाला ऑफिसला जाऊन मग फोन करते. तात्या एक मार्ग आहे आपल्याकडे. कोणता मार्ग? आपण एक करू शकतो की नाही पण तात्या थांबा थांबा, मी ऑफिसला जाते, खात्री करते आणि मग तुम्हाला फोन करते. हा करते मी फोन. अगं